श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बोलूया आपल्या कुलदेव यांच्या सेवेवरती. कुलदेवीची सेवा, देवताची सेवा काय असते, कशी करावी, का करावी, याच्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. कसं आहे मित्रांनो, आपण स्वामी सेवा करतो. स्वामी सेवामध्ये आपण लागलो आहोत. त्यामध्ये स्वामी सेवामध्ये आपण स्वामींची सेवा करतो आहे, माला जप वगैरे करतो आहे आपण, गुरुचरित्र सारामृतचे पाठ करतो आहे आपण. सगळं बरोबर आहे, सगळं करत आहोत आपण. तरी पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी सेवा करतो आहे स्वामींची, मी सगळं जसं मला केंद्रातून सांगितलं जातं तसं मी करतो आहे, पण मग माझे कामं का नाही होते पटापट, किंवा का कामामध्ये माझ्या अडथळे येत आहेत. तर त्याचं एक मुख्य कारण, जर का तुम्ही असं जर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये एक प्रश्न उत्तरांचं एक छोटंसं ते होतं, सत्र असतं. त्याच्यामध्ये जर तुमचे जर हे प्रश्न तुम्ही तिथे जे ताई दादा असतात ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न देतात, चांगला मार्ग दाखवतात ते आपल्याला. तिथे जर तुम्ही विचारलात की हो मी सगळी स्वामी सेवा करते आहे, किंवा मी इतर देवांचं पण खूप करते आहे, तरीसुद्धा माझे कामं मार्गी का नाही लागत आहे, कुठे कमी पडतो आहे मी, तर तिथे जर तुम्ही जाल, तिथे विचारशाल तुम्ही हा प्रश्न, तर तिथे तुम्हाला एक गोष्ट माहिती पडेल मित्रांनो, की फक्त स्वामी सेवा करून होत नसतं. स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत, त्यांचा हात आपल्या पाठीशी पाहिजेच. ते आपले गुरु आहेत, ते जगाचे गुरु आहेत, त्यांचा हात तर पाहिजेनच आपल्या डोक्यावरती. पण आपल्या सगळ्यांचे घरातले जे देव असतात, ज्यांचे आपल्या पिढ्यानपिढ्यांपासून आपले जे पूर्वज आहेत ते त्यांची सेवा करत आलेले असतात. पण आता नवीन जी पिढी आहे, जे लोक जे पूजा वगैरे करतात, ज्यांना पूजा भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे ते करतात, देवाला मानतात ते करतात. पण नवीन जी जनरेशन येते आहे त्यांना पूजा वगैरे करणं यात जास्त इंटरेस्ट नाही आहे. ते डिजिटल जमान्यामध्ये जगत आहे, तर ते जास्त करून त्यांना असं वाटतं की अंधविश्वास आहे वगैरे. पण अंधविश्वास समजा किंवा काहीही समजा, पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही केंद्रात गेलात आणि तुम्ही जर असे प्रश्न विचारले त्यांना की मी सगळ्या देवांची पूजापाठ करतो आहे, मी स्वामींची सेवा करतो आहे, मी इतर देवांची पण करतो आहे, तरी माझे कामं मार्गी का नाही लागत आहे, तर तुम्हाला तिथे एकच माहिती मिळेल मित्रांनो, की तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची सेवा घडते का. ते तुम्हाला पहिल्यांदा हेच विचारतील की तुम्ही तुमच्या कुळदेवाची सेवा बरोबर करत आहात का. तर पहिलं तर आपल्याला आपले कुळदेव माहिती असले पाहिजे, आपली कुळदेवी माहिती असली पाहिजे, है ना. तेव्हाच आपण त्याच्यानंतरचा प्रश्न येतो की पुढे आपण त्यांची सेवा करतो आहे की नाही करतो आहे. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला त्यांना हे विचारायचं आहे की जर तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तुम्हाला माहिती नसेल की तुमचे कुलदेव कोण आहेत, तुम्ही कोणाची पूजा कोणाची सेवा केली पाहिजे, तर जेव्हा तुम्ही केंद्रात जाशाल, केंद्रामधले ते जे ताई दादा जे असतील तिथे बसलेले, त्यांना विचारायचं. ते तुम्हाला तुमच्या नावावरतून तुमची जी माहिती, ते थोडीशी माहिती विचारतात तुमची, की तुमचं नाव, तुम्ही कुठले, साधारणशी माहिती विचारता. मग त्याच्यावरतून ते तुम्हाला तुमची कुळदेवी सांगणार. आता कुळदेवी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत मित्रांनो. माहूर गडावरची रेणुका, गडावरची आई सप्तशृंगी, तिसरी आपली कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि चौथी आपली उभ्या महाराष्ट्राची जी कुलदेवी आहे म्हणजे तुळजाभवानी आई. हे जे 3.5 शक्तिपीठं आहेत मित्रांनो महाराष्ट्रातले, तर यापैकीच आपली कुलदेवी कोण ना कोण, ह्या 3.5 शक्तिपीठापैकीच आपली कुलदेवी कोण ना कोण असतेच. तर याची माहिती आपल्याला आहे का. आणि त्याच्यापैकी तुम्ही म्हणजे जर कोणाची गडावरची देवी म्हणजे सप्तशृंगी देवी, ज्यांची सप्तशृंगी देवी ज्यांची कुलदेवी आहे, ज्यांची तुळजाभवानी देवी कुलदेवी आहे, ज्यांची कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदेवी आहे, तर तुम्ही त्यांची सेवा व्यवस्थित करताय का, हे घडते का आपल्याकडनं सेवा. नाही घडत. आजकाल कसं धावपळीचा पण टाईम चालू आहे, कोणाकडे इतका वेळ नसतो की दररोज पूजेला इतका वेळ दिला जातो. तर मित्रांनो कसं आहे, तुम्ही दररोजच्या सेवेमध्येच तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा व्यवस्थित करू शकता.
काही विशेष करायचं नसतं तुम्हाला. फक्त तुमचे पहिले तर तुमचे कुलदेवी माहिती असली पाहिजे. त्यांचा तुमच्या घरामध्ये छोटासा फोटो असला पाहिजे आणि त्यांच्या फोटोला तुम्ही दररोज आंघोळ केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित दिवा अगरबत्ती वगैरे दाखवून, दुसरं काही नाही तर साधारण देवीसमोर डोकं टेकून तुम्ही पाया पडून घ्या. आणखीन जर काही स्पेशल दिवस असतात कुलदेवीचे, एक शुक्रवार आहे, मंगळवार आहे, या खास दिवशी तुम्ही खास सेवा करू शकता कुलदेवीची. अवघ्या महाराष्ट्राचं कुळदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि महाराष्ट्राची कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी माता, गडावरची आई सप्तशृंगी माता, रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, ह्या आहेत. यांच्यापैकी आपले जे कोणी कुलदेवत असेल त्यांचा आपल्याकडे फोटो असला पाहिजे. त्यांना आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात दिवाबत्ती करा, डोकं टेकून पाया पडा, तुमचं जे काही असेल देवीसमोर बोला, ही साधारण सेवा झाली. पण कुलदेवीची सेवा करण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार हे 2 स्पेशल दिवस असतात. या दिवशी तुम्ही त्यांचा उपवास धरू शकता, त्यांच्या नावाने उपवास धरू शकता. आणि केंद्रामध्ये जेव्हा आपण जातो तर आपल्याला तिथून स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे देवीचा, तो कुलदेवीच्या सेवेसाठीच असतो. आणि तिसरं म्हणजे सत्यनारायणची जी आपण जे दर महिन्याला सत्यनारायण घालतो पौर्णिमेचं, तर सत्यनारायणच्या कथेचं आपल्याला पुस्तक मिळतं. तर त्यापैकी जे दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे, जर आपल्याला तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही त्याचे पाठ करू शकता. त्याच्यामध्ये अध्याय आहेत, 1 ते 13 अध्याय दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत, त्याचे तुम्ही अध्याय करू शकता. हे सगळं झाल्यानंतर काही विशेष सेवा असते नवरात्रीमध्ये. वर्षातनं ज्या आपल्या शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र जे आपण घराघरामध्ये आपण करतो, त्या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या देवीची ओटी, कुलदेवीची, कुलस्वामिनीची ओटी भरा. ओटी भरल्यानंतर बघा, कुलदेवी ही आपले जसे आपल्या घरामध्ये आपली आई असते, आपली आई म्हणजे कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते, ती आपली आईच असते. जसं आपल्या घरात आपली आई बसलेली असते, ती सगळं काही मॅनेज करत असते, अरेंज करत असते. काही अडचणी आल्या तर ती सगळं बघत असते. आपल्या फॅमिलीला, आपल्या परिवाराला ती सावरून चालते. आपल्याला जिथे मुलांना प्रॉब्लेम होत असेल तिथे आई उभी राहते, त्यांना योग्य मार्ग दाखवते. तेच काम आपली कुलस्वामिनी आपल्यासाठी करत असते. कुलस्वामिनीचं आपल्या डोक्यावरती हात असणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. अर्ध्यापैकी जास्त लोक अशा आहेत आपल्याच आजूबाजूला की त्यांना त्यांचे कुलदेवच माहिती नाही. सेवा करताय, पूजा करतायत, सगळे देव करतायत, तीर्थस्थानावरती जाता, सगळं करता. पण हे सगळं करून काय होणार आहे जर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनींची सेवा नाही करत आहे. तुम्ही सेवा करताय त्याचं तुम्हाला फळ मिळणारच, पण तोपर्यंत तुम्हाला फळ मिळणारच नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुलस्वामिनीला स्थान देणार नाही, तुमच्या कुलस्वामिनीचं तुम्ही मानपान करणार नाही. कुलदेवी जी असते, आपल्याला वर्षातनं एकदा कुलदेवीची आपल्या ओटी भरायची असते. वेळोवेळी तुमचे जे चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री अशा वेळेमध्ये आपल्याला त्यांचा मानपान करायचा असतो. नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही उपास धरलात, ठीक आहे, सगळेच धरतात, पण जी तुम्ही पूजापाठ करताय ती पूजापाठ तुमची योग्य ठिकाणी जाते का हे तुम्हाला माहिती आहे का? ती पूजापाठ तर त्या पूजेचं फळ तुम्हाला तेव्हाच भेटेल मित्रांनो, जेव्हा तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा व्यवस्थित करशाल. तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं जर तुम्हाला शक्य नसेल, इतका वेळ नसेल, तर सिंपल तुम्ही हप्त्यातनं मंगळवार किंवा शुक्रवार उपवास करू शकता. उपवास तर आपण कामावरती जाणारे लोकसुद्धा करू शकता, 1 दिवस करू शकता. आणि जर ज्या गोष्टी केल्याने आपल्या घराला, आपल्या परिवाराला सुख भेटत असेल तर मी बोलते, मला असं म्हणायचं आहे की केल्या पाहिजेत. बघा, त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, आपण करतो सेवा ह्या आपल्याला दिसतं, पण त्या सेवेच्या बदल्यात आपल्याला काय फळ मिळत असतं, वेळोवेळी फळ मिळतं, पण ते आपल्याला दिसत नाही. कुलस्वामिनीच्या सेवेने आपल्या घरामध्ये शांतता राहते, सुख समृद्धी नांदते. अडचणी येतात, असं नाही आहे की अडचणी येतच नाही, अजिबातच अडचणी येतात, परंतु त्या अडचणीतून तुम्हाला फुलासारखं बाहेर काढण्याचं काम तुमची कुलस्वामिनी करत असते, कुलदैवत करत असतात. मित्रांनो,
तुम्ही कोणत्याही देवाला करा, तुम्ही कितीही देवाला करा, तुम्ही जगभर फिरा, तुम्ही कितीही तीर्थस्थळं करा, तुम्हाला त्याचं पुण्य तेव्हाच भेटेल जेव्हा तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा व्यवस्थित कुळाचार करत असेल. तुम्हाला कुळाचार करणं माहिती नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच माझ्याकडनं व्हिडिओज मिळतील आणि त्यामध्ये आपण अशा अनेक विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. भरपूर विषय आहेत मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी इथे थांबते. बोलूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.